आपला एवढा जास्त मित्र परिवार एका जागेवर बसून काय चर्चा करत होते ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. काही लोक हिंदी मध्ये म्हणतात तेरे को एक दूंगा झापड, आम्ही बनवले आज डायरेक्ट पापड. म्हाताऱ्या माणसांचं वय जास्त झाल्यामुळे त्यांचे दुखतात सांदे, आम्हाला भरायचे व खाली पडलेले कांदे. तर जयशंकर मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्षित चव्हाण. तर तुमचा बोन बाबा चालले होते आपल्या चित्तक सुंदर बिंदुऱ्यात, म्हणजे आपल्या दुसऱ्या मळ्यात. त्यानंतर एवढ्या उन्हात तर मला डायरेक्ट पापड राखायला ठेवून दिले भो, कारण की आपले कोंबडे मोकळे सोडले राहता म्हणून ते आपल्या पापडांवर उड्या मारता. मग काय मस्त चित्तक सुंदरीवर जाऊन बसून घेतलं. अभी मजा आएगा ना भिडो. त्यानंतर आपल्या ब्लॅक ब्युटीवर मी आणि काका निघालो डायरेक्ट सटाण्याला जाण्यासाठी, कारण की आज शनिवारचा बाजार होता. मग बाजार करायचा होता आम्हाला. दात चावल्यावर पायांना सुटते खाज, हर्षित चव्हाणचा आज बसून गेलाय भो डायरेक्ट आवाज. सटाण्यामध्ये पोहोचल्यानंतर आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. निघालो आम्ही डायरेक्ट बाजार करायला. शाळेला इंग्रजीत म्हणतात स्कूल, आणि आमची बाजाराची पिशवी होऊन गेली होती डायरेक्ट फुल. आपला मित्र म्हणजे साई, त्याला होऊन गेली होती सर्दी, त्याच्या दुकानावर बेकार होऊन गेली होती आज गर्दी. वो अलग ही लेवल का बंदा था. त्यानंतर आम्ही तिघ मित्र निघालो मग मांडवाला जाण्यासाठी. क्या हुई. हे आपले सर्व मित्र सांभाळून बसले होते खुर्च्या आणि करत होते एकदम क्वालिटी चर्चा.